आमदार आणि हिंदुत्ववादी संघटनांचे काही लोक त्या ठिकाणी जाऊन एक सभा भरवतात, हिंदू जनसकल मोर्चा वगैरे काय त्याला म्हणतात, आणि अशा सभा त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी घेतल्या. मध्ये शनी मंदिराच्या ठिकाणी घेतली, ठिकठिकाणी यांच्या सभा चालू आहेत. या सभेतनं ते काही शांततेचं आवाहन करत नाहीत, ते म्हणतात ऍक्शनला रिॲक्शन द्यायची, भडकवायचं काम त्या ठिकाणी त्या सभेतनं काल झालेलं आहे. त्या सभेतनं जे काही जमाव सुरू जमलेला होता त्या जमावाला प्रचंड त्यांच्या भावना उद्दीपित करण्याचं काम तिथल्या भाषण करणाऱ्यांनी काल केलेलं आहे. आणि त्या सभेला पोलिसांची परवानगी होती का, हे माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर पुणे ग्रामीणचे एसपी यांनी सांगणं आवश्यक आहे. जर त्या सभेला कालची परवानगी नव्हती तर तिथे सभा कशी काय होऊ शकते, बेकायदा सभा कशी काय होऊ शकते परवानगी नसताना, हा प्रश्न या निमित्ताने प्रश्न उद्भवित होतो. पुन्हा आज काय घडलं तर आज एक दुसरा असाच पोरगा कोणतरी मध्य प्रदेश मधले काहीतरी ग्राफिक्स डिझाईन त्याच्या स्टेटसला ठेवतो, ते कुणीतरी स्क्रीनशॉट काढतात आणि व्हायरल करतात आणि दंगल करते. पोलिसांना हे 4 दिवस माहिती आहे, पुणे ग्रामीण पोलिसांचं हे फेल्युअर आहे, हे दंगल आज होऊ शकली नसती, परंतु पोलिसांचं फेल्युअर आहे. पोलिसांना हे 4 दिवस वातावरण माहिती होतं, कोण काय करणार आहे, तिथे काल कोण लोक सभा घेत होते, कोणी काही भडकाऊ भाषणं केली, लोकांना उद्दीपित कसं केलं गेलं, हे सगळं आहे. यवत खरं तर एक अनेक वर्षानुवर्ष हिंदू मुस्लिम एकत्र राहतात. यवत मधले ग्रामस्थ अतिशय चांगले आहेत, राष्ट्रीय एकात्मता सामाजिक एकोपा यवतचे ग्रामस्थ वर्षानुवर्ष जगतायत. परंतु त्या ठिकाणी ह्या बाहेरून कालच्या सभेला मग स्थानिक आमदार का नव्हते, गोपीचंद कडळकर भाजपचे आमदार होते, मग तिथले राहुल कुल कालच्या सभेला का नव्हते आले. राहुल कुलांची भूमिका योग्य आहे, राहुल कुल कायद्याचं राज्य असावं अशी भूमिका मांडतात. त्याच वेळेस सत्ताधाऱ्यातले 2 आमदार त्या ठिकाणी मात्र ऍक्शनला रिॲक्शन द्या, लोकांच्या भावना भडकवतात आणि त्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम वाद हा घडवण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचाच वाटा होता. कदाचित पोलिसांचा दबाव असणार, पोलिसांनी याची पाळंमुळं खोलली पाहिजेत, कोण याचे सूत्रधार आहेत, कुणी दंगल घडवण्याला भावना भडकवल्या, बेकायदा सभा कुणी घेतली, याची पाळंमुळं पोलिसांनी खोदली पाहिजेत. आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री याच्या खोलात जातील ही अपेक्षा आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्यावर कोणाचा दबाव आहे हेही शोधण्याची गरज आहे, कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणार आहे. इथे परवा वडगाव शहराला सुद्धा एका माजी सैनिक असलेल्या मुस्लिमांना रोहिंग्या म्हणून त्याच्या घरात जाऊन घुसून हिंदुत्ववादी संघटनेने तिथे त्याच्या घरात जाऊन गोंधळ घातला, त्याला आयडेंटिटी कार्ड मागतात. या लोकांना कायदा मान्य नाहीये का. गोपीचंद पडळकर सत्ताधारी पक्षाचे संविधानावर पदावर बसलेले आमदार आहेत, त्यांना कायद्यावर विश्वास नाहीये का. जर कोणी काही विटंबना केली असेल किंवा काही चुकीचं सोशल मीडियात पसरवलं असेल तर कायदा इथे सक्षम नाहीये का. पोलिसांना काम करू द्यावं ना. पोलिसांनी जर त्यांचं काम चोख बजावलं तर ह्या दंगली घडणार नाहीत. परंतु सत्ताधारी पक्षालाच मुळात हिंदू मुस्लिम वाद वाढवायचे की काय, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.